लाडक्या बहिणींनो, अजूनही तुमच्या खात्यात हप्ता आला नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एका छोट्या फॉर्ममुळे तुमचे थांबलेले पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. होय, 100% उपाय सांगणार आहे, जो बहुतेक लोकांना अजूनही माहिती नाही आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींचे अजूनही हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत आणि त्यांना कारण माहीत नाही की आपला हप्ता का आलेला नाही. तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे घरी बसल्या-बसल्या आणि हा फॉर्म भरल्यानंतर अगदी काही तासामध्ये तुमचे हे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्ममध्ये कोणकोणती माहिती द्यायची, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड तुमच्या घरातील जवळ घेऊन ठेवा, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. परंतु तुमचा हप्ता किती महिन्यापासून किंवा कोणत्या महिन्यापासून बंद आहे, नक्कीच कमेंट करून सांगा. आता कमेंट करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कमेंटचं रिप्लाय भेटणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला आपण बघूयात फॉर्म कसा भरायचा आहे, आपला हप्ता कसा सुरू करायचा आहे. तर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आता तुम्हाला हा फॉर्म कुठे भेटेल तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणारच आहे, परंतु अगोदर फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती जी आहे ते स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आता पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना माहिती नाही आहे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला कोणता असतो आणि कसा घ्यायचा आहे हे पण तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट करा. त्याबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुमची लिंक पाठवून देईन तुम्हाला, त्यामध्ये माहिती होऊन जाईल की आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला कसा घ्यायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकतो. तर या ठिकाणी पहा, ॲप्लिकेशन नंबर मी जे आहे ते या ठिकाणी टाकलेला आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे, परंतु या ठिकाणी काही दिसत नाही, अर्धा मी जे आहे ते ब्लर केलेला आहे सिक्युरिटी कारणामुळं. त्यानंतर लाडक्या बहिणीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे, प्लीज प्रायव्हेट नेम. आता या ठिकाणी नाव टाकायचं आहे, परंतु काळजीपूर्वक काय करायचं आहे, आधार कार्ड आपल्या जवळ ठेवायचं आहे. स्पेलिंग न चुकता आपल्या लाडक्या बहिणीचं जे नाव आहे आधार कार्डवरती ते नाव बरोबर एक स्पेलिंग पहा इंग्लिशमध्ये, संपूर्ण बरोबर तुम्हाला या ठिकाणी ह्या रकान्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण नाव टाकायचं, यांच्या पतीचं नाव असेल, त्यांच्या वडिलाचं नाव असेल आणि आडनाव असेल, असं संपूर्ण तुम्हाला या रकान्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता लाडक्या बहिणीचं नाव तुम्ही टाकल्यानंतर बरोबर स्पेलिंग ठेवा लक्षात, आधार कार्डवरली जी आहे तशीच सेम. त्यानंतर पहा, आधार कार्डावर तुमचा जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस या ठिकाणी लिहायचं आहे ह्या रकान्यामध्ये पण. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे. तर या ठिकाणी मी पण या ठिकाणी जिल्हा निवडून घेतो. जिल्हा निवडायचा आहे, तुम्हाला तुमचा जोही जिल्हा असेल तो निवडा. त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडला तर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तर या ठिकाणी मी पण या ठिकाणी तालुका निवडून घेतो. तर आपल्याला जे आहे ते आमचा तालुका निवडून घेतलेला आहे. त्यानंतर पहा, आपल्याला या ठिकाणी आपला जो गाव आहे, आपलं ग्रामपंचायत आपलं जे गाव आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं जे गाव असेल ते या ठिकाणी निवडू शकतात. तर या ठिकाणी मी गाव निवडलेलं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर यावरती आपण क्लिक करूयात आणि जे आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ते पण मी निवडलेलं आहे. आता आपल्याला विशेष म्हणजे सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जीही एरिया असेल तो आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी जेही एरिया असेल तो आपल्याला निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी जे आहे ते निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढं पिनकोड टाकायचा आहे आपला. आपल्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पिनकोड तुम्हाला जर माहिती नसेल तर आपलं आधार कार्ड आहे, आधार कार्डवर तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस दिलेला, तुमचा जो पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड भेटून जाईल. तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकल्यानंतर पुढं, तर मित्रांनो या ठिकाणी आपण पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपलं वर्णन लिहायचं आहे, प्लीज डिस्क्रिप्स. या ठिकाणी तुम्ही काही तुमचं जे आहे ते कशामुळे हप्ता बंद झाला आहे, काय झाला आहे हे संपूर्ण लिहू शकतात. इथं काय लिहायचं पहा, या ठिकाणी लिहायचं आहे की मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ तुमचा कोणत्या महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे तसं सांगायचं आहे. मी थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ, नोव्हेंबर 2025 पासून माझा लाभ बंद करण्यात आलेला आहे. मी सत्य या ठिकाणी मी जे आहे ते सत्य बोलत आहे आणि माझी ई-के-वाय-सी करताना संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळं किंवा संबंधित सी-एस-सी केंद्राच्या चुकीमुळं माझ्या ई-के-वाय-सीमध्ये त्रुटी झाल्याने ई-के-वाय-सीच्या त्रुटीमुळे माझा जो लाभ आहे, माझा हप्ता आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नाही आहे किंवा माझ्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा पण कमी आहे. तरी पण या ठिकाणी पहा, त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्रता आहे.
तरी माझा आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्ती करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा ही नम्र विनंती आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला हे संपूर्ण लिहिलेलं ऑलरेडी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, स्क्रिप्ट म्हणून तुम्हाला ती स्क्रिप्ट तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तर या ठिकाणी पहा, आता आपलं वर्णन संपूर्ण लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. परंतु या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही काळजी घ्यायची आहे. डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 1 MB असायला पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याचा फोटो आपल्याला अपलोड करण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. थोडक्यात आपण जे आहे ते आता आधार कार्ड अपलोड करणार आहोत, तर आपल्याला आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे. आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यामुळं आधार कार्ड असं टाईप करायचं आहे आणि आपल्याला अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो आहे तो फोटो आपल्या ह्यातून घ्यायचा आहे, अपलोड करायचा आहे अशा प्रकारे. तर अपलोड आपल्याला आणखीन कुठलं कागदपत्र अपलोड करायचं असेल, थोडक्यात आपण जे आहे ते रेशन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केलं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे रेशन कार्ड. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रेशन कार्ड नाव टाकायचं. आता रेशन कार्ड नाव टाकले त्यानंतर आपल्याला अपलोड करून घ्यायचं आपलं रेशन कार्ड. अपलोड करून तुम्हाला सेम प्रोसेस तसंच घ्यायचं आहे. आणखीन कुठले तुम्हाला कागदपत्र द्यायचे असतील तर आणखीन ॲड अटॅचमेंटवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहेत. आता शेवट नंबर येतो तो म्हणजे आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. आपल्याला या ठिकाणी आपला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा करून तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता एकदा सबमिट केलं तर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे हे पैसे जमा होतील. परंतु कधी जमा होतील या ठिकाणी पहा. तुम्ही जर पात्र असाल तर आता पात्र कशा प्रकारे ठरवलं जातं हे पण तुम्हाला थोडक्यात माहिती करून देतो. या ठिकाणी पहा तुम्हाला अशा प्रकारे पात्र ठरवलं जातं. कसं ठरवलं जातं तर या ठिकाणी काही 5 कारण दिलेले आहेत. ते 5 कारणामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहात. ते एकदा ऐकून घ्या. तर 1 नंबरचं कारण आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे. दुसरं कारण आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी असेल तर ह्या पात्र असणार आहेत. त्यानंतर 3 नंबरचं कारण पहा किमान वयाची 21 वर्ष व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. जर लाडक्या बहिणीचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांचा पण हप्ता जे आहे ते बंद होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा 5 नंबर कारण पहा जे आहे ते लाभार्थीचे जे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आपलं जास्त नसावे, कमी असायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला हे 5 कारणं जे आहे ते दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही अपात्र कशामुळे झाला असताल. जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची काही गोष्टी असतील तर त्यामुळं अपात्र झाला असताल. हे पण थोडक्यात माहिती करून घ्या, तुमच्या लक्षात येईल. तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर हे पण गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ज्यांच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, अधिक असेल तर त्यांचा जे आहे ते हप्ता बंद होऊ शकतो. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असतील, कर भरत असतील त्यांचा हप्ता पण बंद होऊ शकतो. आणि 3 नंबरचं पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे पात्र ठरतील. परंतु त्यांचं 2.5 लाखापर्यंतच उत्पन्न असणं गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. आता त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट पहा. 4 नंबरचा पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपयापेक्षा म्हणजे 1,500 रुपयापेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती पण महिला यातून बाद होऊ शकते, अपात्र होऊ शकते. त्यांचा पण लाभ बंद केला जाऊ शकतो. आता या ठिकाणी पहा का बंद केला जाऊ शकतो तर इतर शासनाच्या योजना आहेत. आता PM किसान योजना असेल किंवा आपली इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, काही योजना ज्या असतील त्या योजनेतून जर लाभ घेत असतील तर या ठिकाणी यातून त्यांचा लाभ बंद केला जाईल. त्यानंतर पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांचा पण लाभ बंद होऊ शकतो.
आणि शेवटचा आणि 7 नंबरचा पॉईंट, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे, ट्रॅक्टर असेल तर तुमचा लाभ सुरू राहील, पण ट्रॅक्टर व्यतिरिक्त तुमच्या दुसरी वाहनं तुमच्याकडे 4 चाकी असतील तुमच्या लाभ जे आहे ते या ठिकाणी बंद होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पात्रता आणि अपात्रता तुम्हाला सांगितले आहे. पात्र कोण असणार आहेत आणि अपात्र कोण असणार आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल की तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे. परंतु फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पात्रता आणि अपात्रता तपासा आणि तुम्ही जर पात्रता असाल, तुम्ही पात्रतामध्ये बसत असाल, तुम्ही जे आहे ते हा फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही दिवसामध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले या ठिकाणी दिसून येतील. किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. परंतु कमेंट करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कमेंटचं रिप्लाय भेटून जाणार आहे. तुमच्या मनामध्ये काही आणखीन प्रश्न असतील नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.